हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि हरि जय जय राम जय 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 राम हरि हरि जय जय राम जय 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 राम हरि हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव तो हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवी वारा बापा रखुमा देवी वारा हो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ओ माधव बरवा ओ माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय पावलो हा देह कागटाळी न्याय पावलो हा देह कागटाळी न्याय पावलो हा देह कागटाळी पावलो हा देह कागटाळी न्याय न घडे उपाय घडो आले न घडे उपाय घडो न घडे उपाय घडो आता माझे खंडी देह देहांतर आता माझे खंडी देह देहांतर अभय दातारी दे अभय दातारी आंधळ्याचे पायी धनाची चरवी आंधळ्याचे पायी धनाची चरवी आंधळ्याचे पायी धनाची चरवी अघटित ते विघडो आले आता माझी खंडी देह देहांतरे आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देवोनिया तुका म्हणे योग घडला परवा तुका म्हणे योग घडला परवा आता कास देवान सोडी मी आता माझी खंडी देह देहांतरे आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देवनिया अभय दातारे देवनिया
गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार जय जय गोपाल कुमार पवला दे कागतालिन्याये पवलो हने कागतालिन्याये पवलो हने
अभयदाता रे देवोनिया अभयदाता रे अभयदाता रे
पावलो हा देह कागटाळी न्याय नगडे उपाय घडवाले आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देवनिया आंधळ्याचे पायी धनाची चरवी आंधळ्याचे पायी धनाची चरवी अघटित तेवी घडवाले आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देवनिया तो का म्हणे योग घडला बरवा आता कास देवान सोडी मी आता माझी खंडे देह देहांतरे अभय दातारे देवनिया विठ्ठला प्रभु श्री रामचंद्र भगवान भारत माता छत्रपति शिवराज धर्मवीर संभाजी पावलो हा देह कागटाळी न्याय न घडे उपाय घडो आले आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देवोण्या समचरण सरोजम सांद्रणी लांबोदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनाणं तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैदवलासं विठ्ठलं चिन्तयामि विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया
अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरायुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो जन्म ही काया जगदीश्वरासी जोडली जाची ख्याती प्रथम तुम्हा वंदितो राजा शिवछत्रपती आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिव अवतार धरून केले त्रैलोक्य पावन शरदिंदु समाकारी परब्रह्म स्वरूपिणी बासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते कैलास राणा शिवचंद्रमोणी फणींद्र माता मुकुटी जळाळी कारुण्य सिंधु भव दुःख हारी तुझ वीन शंभो मज कोण तारी पावलो हा देह कागटाळी न्याय न घडे उपाय घडू आले आता माझी खंडी देह देहांतरे अभय दातारे देवण्या विढाला विढाला प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला भंग महान भगवत भक्त इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप या भागवत संप्रदायाच्या विशाल वटवृक्षाला लागलेले एक गोंडस फळ आणि प्रकल्प बुद्धिवंतांच्या बुद्धीलाही न उलगडलेलं कोड असे असणारे श्रीमंत श्री भगवान श्री तुकोबराया यांचा 4 चरणाचा
शास्त्रामध्ये अनेक प्रकारचे न्याय सांगितले गेले, त्यामध्ये एक न्याय तो आहे कागटाळी न्याय. आणि त्या कागटाळी न्यायाचं वर्णन किंबहुना हा नरदेह आपल्याला कसा भेटलाय याचं यथार्थ वर्णन करणारा अभंगाच्या सेवेकरता घेतलेला आहे. विडला विडला हो महाराज सांगतात, पावलो हा देह आपल्याला भेटलेला आहे. कशाप्रमाणे? जसं आंधळ्याच्या टाळीत कावडा सापडावा तसा हा नरदेह आपल्याला भेटलेला आहे. मग आता माझी खंडी देह देहांतरे अभय दाता रे देवोनया. आता मात्र त्या परमात्म्याचं अभय मला लाभलेलं आहे. त्याच्या चिंतनाशिवाय त्या ठिकाणी आम्ही दुसरं काही करणार नाही. तुकोबरायांनी जसं पहिल्या चरणात एक कावळ्याचा दृष्टांत दिला, तसा तिसऱ्या चरणामध्ये एक दृष्टांत दिला, तोही आंधळ्याचा दिला. काय? आंधळ्याचे पायी धनाची चरवी. जशी आंधळ्याच्या पायाला धनाची चरवी लागावी तसा हा मानवी निर्देह तुम्हा आपल्याला भेटलेला आहे. मग महाराज म्हणतात, तुका म्हणे योग घडला बरवा. हा योग आमच्या जीवनात घडून आलेला आहे देवा. आता कास देवाना सोडी मी, आता माझे खंडी देह देहांतरे अभय दाता रे देऊन या. विढाला विढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पस पहिला द्यायचं म्हणजे तो असा की कैलासवासी वैकुंठवासी सोमनाथ महादेव घुले काकांना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण होतंय. काका जिथून आले त्या गावाला काका परत निघून गेले. म्हणून काकांच्या पश्चात काहीतरी अन्नदान घडावं, काहीतरी ज्ञानदान घडावं म्हणून या परिवारानं केलेला हा छोटासा प्रयत्न. म्हणून काकांच्या पश्चात काकांचा भला मोठा परिवार असेल. सुनीता सोमनाथ घुले पत्नी असतील, तसेच मंगेश दादा सोमनाथ घुले हे दादांचे चिरंजीव आहेत. योगिता संदीप नागरे मुलगी आहेत. भाऊसाहेब महादेव घुले भाऊ आहेत. भारती भाऊसाहेब घुले भाऊजाई आहेत. आदित्य भाऊसाहेब घुले पुतणी आहेत. मोहिनी अतुल आव्हाड पुतणी आहेत. अंजनाबाई चंद्रभान अलगट बहीण आहेत. पद्माबाई एकनाथ फड बहीण आहेत. सीताबाई रामनाथ सांगळे बहीण आहे. आशाबाई दिलीप भाबड बहीण आहे. आणि रुद्र अतुल आव्हाड, साई सुनील आव्हाड, शिवांश संदीप नागरे, पूजा सुनील आव्हाड हे नातू आणि हा आपल्या काकांचा भला मोठा काकांच्या पश्चात असणारा परिवार या ठिकाणी दुःखित अंतकरणाने उपस्थित आहे. काका जिथून आले त्या गावाला ते निघून गेले. म्हणून काकांच्या पश्चात शास्त्राने सांगितलेले विधी अनेक प्रकारे त्या ठिकाणी करावे लागतात. त्यामध्ये दशक्रिया असेल, 13वा असेल, महिना असेल आणि शेवटचं म्हणजे ते वर्षश्राद्ध असेल. काही ठिकाणी वर्षश्राद्ध म्हणतात, पुण्यस्मरण म्हणतात, चटश्राद्ध असे अनेक प्रकाराने शास्त्रामध्ये त्याला नाव सांगितले गेलेले आहेत. त्यामधील प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने तुम्ही आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत. म्हणून चला आजचा आलेला सेवेचा योग, आपल्या भागाचं वैभव, नवे नवे कोपरगाव तालुक्याचं वैभव, हरिभक्तीपरायण आमचे जीवलग मित्रही आहेत, तसे ते आमचे साले सुद्धा आहेत. हरिभक्तीपरायण आमचे नंदकिशोर महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा जोरात. आपल्या भागाचं किंबहुना आपल्या गावाचं नाव त्यांनी उभ्या महाराष्ट्रात नेऊन पोचवलं. त्यांच्या मनस्वी मी आभार मानतो. त्यांच्यामुळे या ठिकाणी सेवेचा योग आला. खऱ्या अर्थानं मोठमोठ्या महाराजांच्या कीर्तनाला ज्यांनी साथ करावी, किंबहुना मला तर असं वाटतं भगोरी गुरुजी जर नसले तर या ठिकाणी आमच्या वैभव महाराजाला आदराने लोक बोलवतात, ती सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. जोरदार वाजवा जोरात जोरात. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. आमचे दादा असतील, संपूर्ण भजनी मंडळ, आमचे बारगळ बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं उभ्या महाराष्ट्रात ज्यांची कीर्ती आहेत, शिवचरित्र म्हटलं की खऱ्या अर्थानं लोक म्हणतात नाही नाही ते कोपरगाव तालुक्यातले गुरुदेव महाराज, त्यांना बोलवा. ते आज या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे दाजी गुरुदेव महाराज चव्हाण, त्यांच्याही चरणावरती त्यांना आलेच म्हटलं तुम्ही आले कशाला, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. पेटी वाजवण्याकरता ते या ठिकाणी बसलेले आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. संपूर्ण भजनी मंडळ आहे. आमचे विनेकरी बाबा आहे, आमचे मामा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मृदंगाचार्य आमचे काय दादाच नाव, प्रशांत महाराज. एकदा टाळी वाजवा जोरात जोरात. दिसायला काडीवाणी पण वाजायला लागले मात्र फटाकड्यावाणी. खूप गोड त्यांचा मृदंग आहे. त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. त्याचप्रमाणे आपल्या उभ्या महाराष्ट्रात ज्या टॉप 10 सिस्टीम मानल्या जातात त्यामध्ये खऱ्या अर्थाने मी तर म्हणेल 1 नंबरला नाव ज्यांचं आहे ते आमचे रेणाकांत दादा. टाळी वाजवा जोरात.
त्यांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. खूप गोड त्यांचा स्वभाव आहे, खूप गोड त्यांचा हात आहे. कोणतं बटन कसं फिरवायचं, कोणतं बटन कुठं लावायचं हे सगळं त्यांना माहीत आहे. त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. संपूर्ण भजनी मंडळ आहेत. काका या ठिकाणी उपस्थित आहे. शूटिंग या ठिकाणी चालू आहे. तुम्ही सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहात. तिकडे गाडीवरती बसलेले, इकडे मागे बसलेले, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. फक्त ही पुरुष मंडळी थोडे जर तुम्ही पुढे आले तर या ठिकाणी बरं होईल. इथं काय आम्हाला फुगडी नाही खेळायची. या पुढे या, तुम्ही या ना. मागच्यांना जागा राहू द्या. या पुढे येऊन बसा. उठा. एवढ्या रावने मी देवळात जाऊन केले असतं तर देव येऊन इथं बसला असतो. या या विठाला विठाला. म्हणून उपस्थित सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व मंडळीच्या चरणावरती नतमस्तक होतो. गायक असतील, मृदंगाचार्य असतील, पेटी मास्तर असतील, भजनी मंडळ असेल, टाळकरी असतील, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, वार करी संताच्या. वारकरी संताच्या, खऱ्या अर्थानं आपल्या गावाचं भाग्य आहे की भगवान राघवेश्वराचं वास्तव्य या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या गावात आहे. हे खूप मोठं भाग्य आहे. आणि त्याहूनही मोठं दुसरं भाग्य आपल्याला साधूची संगत त्या ठिकाणी लाभलेली आहे. राघवेश्वरानंद गिरीजी महाराजांचं या ठिकाणी खूप मोठं बघा ना, आश्रम किती सुंदर दिसतंय. असं वाटतंय तिथंच बसावं. खूप मन प्रसन्न होतं तिथं गेल्यानंतर. भगवान राघवेश्वराचं तिथं वास्तव्य आहेत. आता प्रभू श्री रामचंद्रांचं त्या ठिकाणी मंदिर आहे. त्याचप्रमाणे सद्गुरू साईनाथ महाराज असतील, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज असतील, खूप गोड मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे. एकदा आपल्या बाबांकरता जोरदार टाळी वाजवा. चला माझ्याकडे लक्ष द्या. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय खऱ्या अर्थानं मानवी नरदेह आपल्याला कसा भेटलाय याचं वर्णन करतात. आज आपण जमलोय वर्षश्राद्धाच्या निमित्ताने. आपल्या सोमनाथ काका जिथून आले त्या गावाला परत निघून गेले. तुम्ही आपण सुद्धा ज्या ठिकाणून आलेलो आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येकाला जायचं आहे. कारण आपण ज्या मृत्यूलोकात जन्म झाला, किंबहुना ज्या लोकात आपला जन्म झाला त्याला मृत्यूलोक म्हणतात. आणि या मृत्यूलोकाची साधी सोपी सरळ व्याख्या आहेत. ज्या ठिकाणी मरणारे लोक राहतात त्याला मृत्यूलोक म्हणतात. बघा तुम्ही, या ठिकाणी मृत्यूलोकात जो आला त्याला एक ना एक दिवस जायचं आहे. याही पुढे जाऊन मी सांगेल. आपण जाऊ यात नवल काय, जे देवाधिक कार्य अवतार घेऊन या ठिकाणी आले, महाराज म्हणला त्यांना सुद्धा जावं लागलं. एथउरो नाही आले अवतार, आले अवतार, हेरते पामर जीव किती, हेरते पामर किती. येथे वरून नाही आले अवतार, हेरते पामर जीव किती. ज्यांनी अवतार घेतला त्यांना अवतार संपूर्ण या ठिकाणून जावं लागलं. माझ्यासोबत बोला. अवतार घेणाऱ्याला बोला बोला बाबा, अवतार घेणाऱ्याला जावं लागलं. माझा असा प्रश्न आहे, अवतारला टाइम लागेल का? काहीच टाइम लागणार नाही महाराज. प्रत्येकाला या ठिकाणून जावं लागले. किंबहुना याही पुढे जाऊन महाराज म्हणतात देवादिक गेले त्यांचं सोडा. मी तुम्हाला तुमच्याच घरातली यादी सांगतो. आजा मेला पलजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत ना तो पालतो,
देखत देखत ना तू पलतो तो ही तैसा झाला उठा उठा जागा पाठी भय आले मोठे उठा उठा जागा पाठी भय आले मोठे आजा मेला पजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पलतो तो ही तैसा झाला देखत देखत ना तू पलतो तो ही तैसा झाला उठा उठा जागा चाल लक्षात आली ना तुमच्या नुसती चाल नका लक्षात ठेव प्रमाण ध्यानात ठेवा आपला आजा गेला आपला पंजा गेला नातू गेला पंतू गेला आणि पुढे चालून आपलं सुद्धा तेच होणार आहे म्हणून महाराज म्हणतात उठा उठा जागा पाठी भय आले मोठे त्या ठिकाणी महाराज एक काळाने आजपर्यंत कोणाला सोडलं नाही कारण मी सांगून गेलो या लोकाचं नावाचं मृत्यू लोक येते ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू एक दिवस निश्चितच आहे विढाला विढाला हो मग या ठिकाणी तुम्ही आपण असू सजीव असो किंवा निर्जीव असो ज्याचा जो उत्पन्न झाला त्याचा नाश एक दिवस निश्चित आहे माऊली ज्ञानोबाराय सांगतात आपण या देहरूपी गावाला आलेलो आहे आपलं गाव कुंभारी नाही कोपरगाव नाही नाशिक नाही नगर नाही मग माऊली ज्ञानोबाराय सांगतात देहाची या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जिया परी या देहरूपी गावाला आपण आलेलो आहे मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं दोन सोहळे सांगितले एक जन्माचा सोहळा तो प्रत्येकाचा इथं आलेल्यांपैकी सगळ्यांचा झालाय बरोबर की नाही जन्माचा सोहळा प्रत्येकाचा झालाय दुसरा आहे मृत्यूचा सोहळा आणि या दोन्हींमध्ये एक सोहळा होतो त्याचं नाव काय बोला ना तो आमचा झाला नाही तुम्ही बोला विवाह सोहळा असे प्रामुख्याने माऊली ज्ञानोबारायांनी दोन प्रकारचे सोहळे सांगितले एक जन्माचा सोहळा आणि दुसरा आहे मृत्यूचा सोहळा तो मृत्यूचा सोहळा आज ना उद्या प्रत्येकाचा या ठिकाणी बसलेल्यांपैकी उभ्या असलेल्यांपैकी इथे जन्म झालेल्यांपैकी प्रत्येकाचा होणारच आहे यात कुठला संशयच नाही महाराज कारण महाराज सांगतात घडी घडी काळ वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश प्रत्येक क्षणाला प्रत्येक घडीला तो काळ वाट पाहणार विश्वगुरु निवृत्तीनाथ देहाची गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या मी सांगून गेलो ज्याचा जन्म झाला त्याचा एक ना एक दिवस मृत्यू निश्चितच आहे आज आला उद्या त्याला जाणंच आहे यात कुठला संशयच नाही महाराज सांगतात गड्याळाच्या काटात जसा ज्याप्रमाणे फिरत राहतो तशी जन्म मृत्यूची माळ या ठिकाणी फिरत राहते
उपजे ते नासे नासिले ते पुनरूपी दिसे हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमेघा ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरत राहतो त्याप्रमाणे जन्म घेणं मृत्यू होणं जन्म घेणं मृत्यू होणं हा काटा मरते सवेरे उपजते मरते सवेरे उपजते मरते सवेरे उपजते मरते क्या बात है टाळी वाजवा एकदा वाजवा जोरात जोरात असं वाटतंय केवढा मोठा गुळ उचलावून त्यांच्या तोंडात घालावा पण इथं मलाच नाही तेव्हा त्यांना कुठून द्यावा चला राहू द्या उपजल्या पिंडा मरण सांगाते मरते उपजते सवेची ते मरते उपजते सवेची ते पिंड जन्माला आला पिंड उत्पन्न झाला की मरण त्याच्या सोबतच असतं जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ महाराज मृत्यू होणं देह जाणं एक दिवस निश्चितच आहे किती सांभाळण्याचा प्रयत्न केला आपण कितीही खर्च केला कितीही दवाखाने केले तरी तो जाणार म्हणजे जाणारच विठाला विठाला वा वा जाईल जाईल देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल किती म्हणून आपण सांभाळण्याचा प्रयत्न केला एक दिवस जन्म होणारे जन्म झाल्यानंतर बालपणाची अवस्था आपल्याला प्राप्त होणारे बालपण गेलं की तारुण्य आपल्याला येणारे तारुण्य गेलं खऱ्या अर्थानं आपल्या म्हातारे होणारे आणि म्हातारे झालो की मग हे बघा बालपण तरुणपण म्हातारपण आणि नंतर नंतर सरपण तुम्ही बोला ना माझ्यासोबत तुम्ही बोलत का बरं मी जाऊ का हा तुम्ही विचार करत असतील काय या नंदू महाराजांना एवढं एवढं धरून आणले कुठून हा बरं मला उत्तर द्या पुरुष मंडळी आपण रस्त्याने जाता जाता 10-12 टायरचा ट्रक बघितलाय ना प्रत्येकानं बघितलाय ना बघितलाय तो ट्रक जर रस्त्याच्या कडेनं पंक्चर झाला तो ड्रायव्हर काय करतो ट्रक साईडला लावतो आणि त्याच्यातून अशी छोटीशी वस्तू असते काय म्हणतात त्याला जॅक काढतो तो जॅक एकदा गाडी खाली लावला किती भरलेली टनाची गाडी असू द्या ते उचलतं की नाही म्हणजे तुम्ही मला जॅक नका समजू पण आपण गाडी उचलण्याचा प्रयत्न करू महिला मंडळ तुम्ही रोज भाजी करता स्वयंपाक करता ना बाया लावल्या का बोला ना मग घरी नवऱ्याला बोलता तेवढं तर बोला रोज स्वयंपाक करतात रोजची भाजी तिखट बनवण्याकरता एक पदार्थ लागतो तिला काय म्हणतात मिरची म्हणतात बरं सगळ्यात तिखट मिरची कोणती राहती लवंगी केवढी राहती ती माझ्या एवढी चला माझ्यासोबत बोलत चला कारण मी बोलायचं आणि तुम्ही नुसतं ऐकायचं याला कीर्तन म्हणत नाही महाराज म्हणतात तुम्ही आम्ही खेळी मेळी गदरोळी आनंदे वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद झाला पाहिजे चला आपण कुठं होतो
मिरची ते म्हणशील तुलाच माहिती कुठं होतो. निर्देह प्राप्त झाला तो एक ना एक दिवस जाणार आहे. इथं आपला विषय चालू होता. कारण मी अगोदर सांगून गेलो, या देहरूपी गावाला आपण आलोय. यामध्ये 2 सोहळे आहे. पहिला जन्माचा झालाय, दुसरा मृत्यूचा होणार आहे. बघा तुम्ही, एक सुंदर कवी या ठिकाणी फार गोड वर्णन करतात. हे जीवन म्हणजे आपलं एक घर आहे. जीवन म्हणजे आपलं एक घर आहे आणि ते घर आपलं नसून ते भाड्याचं घर आहे. आणि भाड्याचं घर एक ना एक दिवस आपल्याला सोडून जावंच लागणार आहे. किती आपण भाडा देत असलो, भाडेकरूच्या आपलं मालकाच्या जर मनात आलं आपल्याला घराच्या बाहेर काढायचं, आपण किती राहण्याचा प्रयत्न केला तरी राहता येत. जिंदगी 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 एक किराए का घर है. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. चांद के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनहरा. सांझ के बाद होगा सवेरा देखना है अगर दिन सुनहरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिल बदलना पडेगा. किती म्हणून आपण त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मनात आलं तर आपल्याला राहता येत नाही. आणि त्याच्या मनात जर नसेल, स्वतःहून मारायला गेलो तरी मरता देखील येत नाही. महाराज, ज्याचं भरून आलं त्याला कोणी थांबवू शकत नाही आणि ज्याचं उरलं त्याला कोणी पाठवू शकत नाही. विठाला विठाला. हो, बघा तुम्ही, रस्त्यावरती अपघात भले मोठे अपघात होतात. मोठमोठाले माणसं त्या ठिकाणी गतप्राण होतात आणि छोटे छोटे बाळ, लहान मुलं त्या ठिकाणी वाचतात. त्याचा अर्थ असा आहे, ज्याची दोरी पक्की आहे त्याला काहीच होऊ शकत नाही. ज्याची काटा हिंडतावा हरी बोल. क्या बात है. देव राखे तया मारील कोण हिंडता काटा न मोडे काटा. चला, ज्याला देवाचा अभय आहे त्याला आपण मारू शकत नाही. आपण काही कोणीच मारू शकत नाही महाराज. पण ज्याला देवाचा अभय नाही, देवाने ज्याचा हात सोडला त्याला आपण देखील वाचू शकत नाही. तिथं सुद्धा आपलं काहीच चालू शकत नाही महाराज. तुला काही पाजत करले तुला करे रखवाली.
तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली। पिंजरा उड़ जाएगा पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, खाली पिंजरा का किती सांभाळण्याचा प्रयत्न केला, एक ना एक दिवस जाणार जाणार जाणार, हे त्रिकालबाधित सत्य या ठिकाणी आहे। मग महाराज हा नरदेह जाणार, जन्माला आला तो जाणार, जन्माला आला त्याचा मृत्यू होणार। मग असं जर हे घड्याळ चालू राहणार आहे तर मग आम्ही करायचं काय? महाराज म्हणतात एक ना एक दिवस जर तो काळ येणार आहे, जर मरण येणार आहे तर मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे। त्या मरणाच्या अगोदर सावध व्हा। स्वहिताचा घोर बहाद्या श्री हरिचा, स्वहिताचा घोर बहाद्या स्वहिताचा घोर बहाद्या श्री हरिचा, स्वहिताचा घोर बहाद्या अंश जात आहे पहा, हे चाललंय जाणार आहे। महाराज म्हणतात मग एक काम करा, सावध व्हा। सावध होऊन काय करायचं? त्या देवाचं, त्या भगवंताचं भजन करायचं। आणि असे काही भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। ओम वागा प्रेम नगरावारी, हो सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। क्या बात है? बसलेली मंडळी टाळी टाळी। हे टाळी वाजवा, वाजवा वाजवा। आपल्याला काय टाळ्याला टोल ना काय का काय नाही ना काय, मग वाजवत चला। अहम वाघ्या स्वहम वाघ्या प्रेम नगरावारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या वा। असं असल्यानंतर आपण 5 वाजेपर्यंत बसू। कोणाला वाटतं वरबट करा बरं। कोणाला वाटतं कीर्तन बंद करावं। खूप गोड महाराज, आजचा आनंदच वेगळा आहे खऱ्या अर्थानं। एवढी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहणार असं माहिती असतं तर मी इथं नाही तिथं उभं राहिलो असतो, कारण तिथला आनंद काय वेगळा आहे ते खऱ्या अर्थानं प्रत्येकाला माहिती आहे। खूप गोड
महाराज म्हणतात त्या मरणाच्या अगोदर साबद व्हा. एक ना एक दिवस जर येणार असेल तर साबद व्हा आणि अजरामर राहील अशी काहीतरी कीर्ती या जगात करून शिल्लक ठेवा. कारण जन्माला ज्या वेळेस आपण आलो, कबीरदास महाराज खूप गोड वर्णन करतात. आपला ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी प्रत्येक जण हसत होता, प्रत्येक जण हसत होता. पण आता थोडं जाताना उलट करा, मरणाच्या वेळी थोडं उलट करा. जन्माला आलो त्यावेळेस प्रत्येक जण हसत होता, पण जो जन्माला आला तो रडत होता. बरोबर की नाही बाबा? बाळ जन्माला आल्यानंतर परिवाराला आनंद होतो, पण घरचे आपलं परिवाराला आनंद होतो, पण बाळ मात्र रडत असतं. मग आता मरणाच्या वेळी थोडं उलट करा. जातानी ज्याला कळेल अरे हा गेला, त्या प्रत्येकाच्या डोळ्यात पैदा हुए जग हसे हम रोए. कहता है कबीर जी, ऐसी करनी करना जगत में, हम हसे जग रोए. हा, विठाला विठाला विठाला. हो, कबीरदास महाराज वर्णन करतात, ऐका. कबीरा 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 जब हम पैदा हुए जग हसे हम रोए. ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. जातानी असं काम करा, या जगानं मात्र आपल्यासाठी रडावं, आपण मात्र हसत हसत जावं. विठाला विठाला. महाराज अशी अजरामर कीर्ती आपली या ठिकाणी शिल्लक राहिली पाहिजे. कारण संत महात्म्यांचं जर जीवन चरित्र बघितलं, माऊली ज्ञानोबा घ्या, जगद्गुरु तुकोबा घ्या, संत निवृत्तीनाथ महाराज घ्या, आपले जनार्दन स्वामी महाराज घ्या, यांचं कार्य इतकं अलौकिक आहे. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार. मी याही पुढे जाऊन सांगेल, जोपर्यंत त्यांची कीर्ती या जगात शिल्लक आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील. अशी अलौकिक कीर्ती त्यांची या जगामध्ये आहे. वा वा. जगा गेले दिगंबरा ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. निघून गेले संत महात्मे, पण आज त्यांची अजरामर कीर्ती या जगामध्ये शिल्लक आहेत. तशी कीर्ती आपल्याकडून होणार नाही, पण निदान 10-5 वर्ष तरी आपलं नाव या ठिकाणी या जगात शिल्लक राहिलं पाहिजे. महाराज एक जण मला म्हणे, महाराज आपण गेल्यानंतर जगाने रडावं याच्याकरता चांगलंच करायची, काय करायचं? म्हटलं मग काय करायचं? म्हणे जिवंतपणे अख्ख्या गावाकडून उधाऱ्या करायच्या, न देता मरून जायचं. नाही गाव रडलं तर आपलं नाव दुसरं ठेवा. आता हे सुद्धा काय रडणंच आहे. जेवढा राम प्रसिद्ध आहे तेवढा रावण सुद्धा प्रसिद्धच आहे. फरक एवढाच आहे, एक कुख्यात आहे आणि एक विख्यात आहे. विठाला विठाला. माऊली ज्ञानोबारांची कीर्ती अशी अलौकिक होती महाराज. त्यांच्या जाण्यानं जग रडल यात नवल काय, भाऊबंद रडतील यात नवल काय, नातेवाईक रडतील यात नवल काय. ज्याने जगच निर्माण केलं त्या जगाचा बाप सुद्धा रडत होता. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. रुक्मिणी आई साहेबांनी विचारावं, देवा अहो का रडताय? माऊली ज्ञानोबारायांनी आपलं भगवान परमात्म्याने सांगावं, रुक्मिणी माझ्या माऊली ज्ञानोबारायांसारखा योगी महात्मा संत या विश्वामध्ये पुन्हा निर्माण होऊच शकत नाही. महाराज काय कीर्ती अशी, तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल
तुझ्या समाधीच्या पुढं उभ आभाळ वाकल, तुझ्या ज्ञान तेजा पुढं कोटी सूर्य फीक झाला. विठाला विठाला नाही महाराज, जगात माझ्या माऊली ज्ञानोबारायांसारखी कीर्ती आजपर्यंत कोणाची झाली नाही. कोणाची ज्ञानेश्वर सोपान नाही महाराज, अशी कीर्ती जगात कोणाची होणार नाही. संत फार झाले पण सगळ्यात कमी आयुष्य माझ्या माऊली ज्ञानोबारायांचं होतं. आणि या कमी आयुष्यामध्ये ज्ञानोबारायांनी अलौकिक काही कीर्ती निर्माण करून ठेवली. आपल्यासाठी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण करून ठेवला. हरिपाठ असेल, अमृत अनुभव असेल, चांगदेव 65 असेल, असे अनेक ग्रंथ निर्माण केले. कदाचित कधी कधी असं वाटतं माऊली ज्ञानोबाराय जर या विश्वात झाले नसते तर आज आम्हाला त्या ठिकाणी दुसऱ्याच्या हाताखाली नक्कीच कधीतरी कामाला. कधी कधी असं वाटतं आपलं वय त्या मापाचं नाही, पण 70 वर्षाचे म्हातारे, 60 वर्षाचे म्हातारे या ठिकाणी येऊन पाया पडतात. हा विजय आपला नाही, हा विजय माझ्या ज्ञानोबारायांचा आहे. महाराज, आपली कीर्ती या ठिकाणी नाही तर ती त्यांची कीर्ती आहे. म्हणून अशी अलौकिक कीर्ती काहीतरी आपली शिल्लक राहिली पाहिजे. अशा अर्थानं आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. चला, अशा अर्थानं जीवन जगायचं म्हणजे नेमकं करायचं काय? महाराज म्हणतात, जन्माच्या अगोदर सावध झाल्यानंतर सावध होणी भजनी लागा. त्या देवाचं भजन, त्याचं नामचिंतन, कारण या काळाच्या विळख्यातून सोडवणारं एक त्या देवाचं नाव आहे. दुसरं आपल्याला काही सोडू शकत नाही. संसाराच्या नादी लागून आपल्याला तो काळ सोडणार. संसारामध्ये हा मला वाचवील, तो मला वाचवील, याच्या भानगडीत आपण पडायचं नाही. तुमचाही भरोसा नाही आणि माझा सुद्धा. थोड्या वेळात हा म्हणा, खूप गोड आहे का? तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल, कधी लागेल, कधी लागेल रे वेड्या तुला घोडी अभंगाची बघून घे सावळी मूर्ती तुझ्या त्या पांडुरंगाची. हो, कधी जाईल याची गॅरंटी नाही. म्हणून संसाराच्या भरोशावर हा मला वाचवेल, तो मला वाचवेल, याच्या भरोशावर राहू नका. कारण महाराज म्हणतात, टाकोनी पळती राणा मोरे, अलती होती पाट मोरे, अलती होती पाट मोरे, अलती होती पाट मोरे. शेवटच्या वेळेला आपल्याला सगळे टाकून पडतात. आपली बायको निघून जाते, मुलं निघून जातात. जन सुखाचे दिल्या घेतल्याचे आवाज द्या. हे जन सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन सुखाचे दिल्या घेतल्याचे.
जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. त्या ठिकाणी शेवटच्या वेळेला कोणी येणार नाही, ते वाचवणार फक्त त्या भगवंताचं नाम आहे महाराज. कारण या संसाराच्या भरोशावर प्रत्येक जण जाणार आहे महाराज. मरण येणारे मरण येणारे हे ऐकून लोकांचे कान शेवाळून गेले, तरी लोक सावध होणार नाही. तरी लोक म्हणतात महाराज आम्हाला मरायला सुद्धा, बोला ना, मरायला सुद्धा वेळ नाही. महाराज मरायला वेळ लागतो का? त्या खानदेशात एक म्हणे वैभव महाराज, उनी गुचकी तो गया पुचकी. नुसती गुचकी जरी आली तरी मरायला वेळ लागत. हातातला घास हातातच राहतो आणि मुखातला मुखात. ग्रास गिळी सत्ता नाही आते, ओ ग्रास गिळी सत्ता नाही आते, हो ग्रास गिळी सत्ता नाही आते, ग्रास गिळी सत्ता नाही आते. क्षण बघून ये गायन कळता, ग्रास गिळी सत्ता नाही आते, ग्रास गिळी ग्रासगिळी सत्ता नाही हाती. आपण सगळं हे बघा, आपण जेवण करून झोपायचं, आथरुणावरती किती वाजता पडायचं हे आपल्या हातात जरी असलं, झोप किती वाजता लागावी हे सुद्धा, बोला ना, हे सुद्धा त्याच्याच हातात आहे. झोप लागली सकाळी उठवायचं का नाही हे सुद्धा. आणि सकाळी जर तुम्ही उठले नाही तर मग म्हातारी स्वर लावते. आता तो स्वर सांगायला मला तुझी सतेने वेदासी बोलणे, तुझी सतेने वेदासी बोलणे, सूर्याचे चालणे, चालणे तुझी शिवाय पान सुद्धा हलू शकत नाही. रात्री झोपलो सकाळी उठवायचं की नाही हे सुद्धा त्याच्याच हातात आहे. म्हणून महाराज हे मरण आपल्याला सोडणारच नाही. महाराज तुमचं किती वेळ चाललं मरण सोडणार नाही, मरण सोडणार नाही, मग करायचं काय? मी सांगून गेलो, सावध व्हा आणि त्याचं भजन करा. कारण महाराज त्याच्या भजनात एक नारायण,
कारण हा नरदेह सहजासहजी भेटत नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा आणि मग लागे वारा मानवाचा. एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फिरावं लागतं, तेव्हा कुठं हा मानवी नरदेह आपल्याला भेटतोय. महाराज म्हणता आता भेटलाय ना, परत भेटेल की नाही याची गॅरंटी नाही, शाश्वती नाही, म्हणून भजन करून घ्या. महाराज हा नरदेह भेटलाय, पण कशा प्रकाराने भेटलाय? महाराज म्हणतात हा सहजासहजी नाही भेटला. शास्त्रामध्ये अनेक न्याय सांगितले, त्यामधील आमच्या तुकोवरून एक न्याय सांगितला, तो कागटाळीत नावाचा न्याय अभंगाच्या पहिल्या चरणात. पावलो हाय देह हरी बोल. पावलो हाय टाळी वाजवा, एकदा वाजवा जोरात. तुकोबराय सांगतात पावलो हा देह कागटाळी न्याय न घडे उपाय घडू आले. महाराज जसा आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडावा तसा हा नरदेह. जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे बाबा, बरोबर ना. एका राजाच्या पत्नीला कुष्ठरोग झाला. अनेक वैद्यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण रोग काही बरा होत नव्हता. एका वैद्यानं सांगितलं राजसाहेब रोग बरा होईल, पण त्याच्याकरता जिवंत कावळा लागेल. काय लागेल? कावळा लागेल. आता तिथं काय महाराज, राजा बोले दल हले. 4 सैनिकांच्या तुकड्या 4 दिशेला पाठवल्या. कशा करता? कावळा शोधण्याकरता. निघाल्या तुकड्यात शोधत 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 एक तुकडी चंद्रभागेच्या वाळवंटात येऊन पोहोचली. रात्रीचा मुक्काम केला. सकाळी उठून स्नान करत होते. आता त्या घाटावरती महाराज बरेचसे आंधळे पांगळे त्या ठिकाणी बसलेले असतात ना, बघितले ना तुम्ही, बसलेलेच असतात. काहीला हात नाही, काहीला पाय नाही, काहीला डोळे नाही. असं असताना सुद्धा त्यांचं एक चिंतन चालू राहतं. 1-2 पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो धर्माला, धर्माचे माय बाप जागावो धर्माला. नामदेव महाराज पठाडे म्हणायचे. तसं त्यांचं भजन चालू असतं. आणि त्या वाळवंटामध्ये एक आंधळा व्यक्ती होता. भजन करत होता. भजन करीत करीत चंद्रभागेच्या आतमध्ये गेला. स्नान करीत होता. चंद्रभागेमध्ये डुबकी मारायचा, वर निघायचा आणि टाळी वाजवायचा. डुबकी मारायचा, वर निघायचा आणि टाळी वाजवायचा. असं टाळी वाजवता 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 त्याच्या टाळीत काय सापडला? चावळा. चावळा काय? कावळा सापडला. आणि हे दृश्य पाहिलं सैनिकांनी. सैनिक धावपळ करीत त्याच्या जवळ गेले त्या आंधळ्याला सांगितलं, ए आंधळ्या, तुझ्या हातात काय आहे माहिती का? आंधळा म्हणला काय आहे माहिती नाही, पण कुठला तरी पक्षी. अरे म्हणे तो कावळा आहे. कावळा म्हणे मग तू जर हा कावळा आम्हाला दिला, या कावळ्याचे तुला आम्ही 5,000 रुपये देऊ. किती? 5,000. असं म्हटल्यानंतर आंधळ्याने तो कावळा
वर होता तो कावळा बगलात दाबला ना अशी 5 बोटं केली. म्हणलं या 5,000चं करायचं काय? आंधळ्यानं विचार केला 3,000 रुपये लेख जावायला देऊन टाकील. कोणाला? आंधळ्याला सुद्धा लेखी जावायची काळजी होती. 3,000 रुपये लेखी जावायला देईल, 1,000 रुपयाचे पोराला कपडे घेईल आणि 1,000 रुपयाची बायकोला 1,000 रुपयाची बायकोला साडी घेईल. संपले ना 5,000 रुपये. हा अजून आले होते का? आले होते का? आपलं तसंच आहे. आपल्याला एखाद्या पिकाचे 10,000 झाले की आपण 20,000ची वस्तू आलोच घेऊन. 10,000 आपल्या बोकंडीच. तसं त्या आंधळ्यानं विचार केला हे 5,000 तर संपले, यांना जर अजून एक कावळा पकडून दिला तर हे आपल्याला किती देतील? बोला ना किती देतील? अजून 5, मग किती झाले? 10,000 देतील. असा विचार केला आणि टाळी वाजवायला हात वर केला आणि बगलात दाबलेला. आता किती टाळ्या वाजवल्या म्हणजे याच्या बापाला कावळा सापडल का? सापडूच शकत नाही महाराज. तसा हा नरदेह आता भेटलाय, एकदा गेला परत भेटेल की नाही याची गॅरंटी नाही. विठाला या नरदेहाला आपण आलोय. सगळ्यांशी प्रेमानं बोलून घ्या, वागून घ्या. कधी जाऊ याची गॅरंटी नाही. कोणाशी वैर धरू नका, कारण महाराज म्हणतात पुन्हा भेटणार नाही. आणि भेटला तरी मग एखाद्या पशुचा पक्षाचा त्याच्यात उपयोग, कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती. असा हा नरदेह आपल्याला भेटलाय. मग महाराज भेटलाय तर आम्ही काय करायचं? त्या भगवंताचं भजन करायचं. बर अजून कसा भेटलाय नरदेह? महाराजांनी अजून एक गोड दृष्टांत दिला पण अभंगाच्या 3ऱ्या चरणात दिला. आंधळ्याचे पायी धनाची चरावी आंधळ्याचे पायी धनाची चरावी अघटित तेवी घडू आले. जशी आंधळ्याच्या पायाला चरवी लागावी तसा नरदेह आपल्याला भेटलेला आहे. महाराजांनी दुसरा दृष्टांत दिला तो सुद्धा आंधळ्याचाच दिला, कारण आंधळी इतके हुशार दुसरं कोणी. एक आंधळा इतका अवघड होता, दोन्ही डोळ्यानं दिसत नव्हतं, पण गावात गेला का भांडण केल्याशिवाय घरी येत. गावात गेला का भांडण करून घरी यायचं, गावात गेला का भांडण करून घरी यायचं. घरचे आई वडील त्याला वैतागले आणि शेवटी विचार केला याचं आपण लग्न करून देऊ. लग्न झाल्यावर तरी हा सुधरल. काहीचे लग्न त्याच्यामुळेच करावं लागत. लग्न झाल्यावर का होईना हा बोला तुम्ही. तसं आंधळ्याचं लग्न लावून दिलं, पण त्या आंधळ्यानं आपला गुण सोडला नाही. हे बघा, एखाद्याला सवय लागली का ती सवय लवकर सुटत. आधी होता वाग्या दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना मूळ स्वभाव जाईना.
आधी होती ग्रामदासी पट्टराने केले तिचे तिचे हिंडणे राहीना हिंडणे राहीना मूळ स्वभाव जाईना हो स्वभावात बदल होत कसं एक उदाहरण सांगतो तुम्हाला चला चालू चालू बाबा या विठाला 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान श्री राघवेश्वर भगवान जनार्दन स्वामी महाराज हो एकदा बाबाजीने करता जोरदार टाळी वाजवा वाजवा जोरात 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 माझ्यासारख्याच्या कीर्तनात त्यांनी येऊन बसावं एवढा काय किती किती आनंद रे साधू सद्गुरु राया किती किती आनंद रे साधू सद्गुरु राया तुझ्या नामाची रे वाये धुळ धुळ नामाची रे वाह खऱ्या अर्थानं खरंच आनंदच वेगळा आहे आजचा चला मी काय सांगत होतो माणसाचा स्वभाव तयार झाला की त्याच्यात बदल होत नाही त्याच्याकरता एक चालू चालू दृष्टांत सांगतो एका गावात एक राजा राहत होता आणि त्याच गावात एक भिकारीण होती ती भिकारीण आपल्या मुलीला घ्यायची रोज ते पाटीत घ्यायची आणि ती काळी मणी दात मणी सुया यायची ना सुया घे पोत घे फणी गे मैना काळी पोत फणी घे सारी फणी गे मैना काळी पोत फणी घे भरून कोथळ्यात तुझ्या बबीला माझा दुवा घे कीर्तनाचा टाइम 3 वाजेपर्यंत करायचा का कोणाकोणाला वाटतं वरबोट करा बरं कीर्तन बंद करावं कोणाकोणाला वाटतं सुया घे पोत घे दाताचं दातवन घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळामणी अशी ती भिकारीण विकायला यायची आणि तिच्यासोबत एक तिची मुलगी राहायची राजानं ती मुलगी पाहिली त्या राजाला ती आवडली तसं तिच्यासोबत विवाह केला आणि राजवाड्यात राहायला घेऊन गेला आता गेल्यानंतर आधी कोण होती एका भिकारणीची मुलगी होती नंतर काय झाली राजाची पत्नी झाली रोज तिला महाराज किती राजाची पत्नी झाली जरी असली तिला रोज 2 गल्ल्या फिरल्याशिवाय जेवणच जात नव्हतं अशी एक दिवस फिरायला गेली आणि 10-5 महिलांनी तिला अडवलं अगं म्हणले काय तुझं नशीब आधी एक भिकारीण होती दारोदार फिरायची आता राजाची पत्नी झाली चल म्हटले आता नव्या नवरीला नाव घ्यावं लागतं महाराज त्या नावाची प्रथा अशी काही नाव आहे असे काही नाव आहे की ते नाव ऐकू सुद्धा वाटत नाही खोक्यात खोका टीव्हीचा खोका तू माझी मांजर आणि मी तुझा बोका आता हे का नाव आहे का तसं तिला नाव घ्यायला लावलं ती कोण होती राजाची राणी होती तिला नाव घ्यायला लावलं तिचं नाव कसं पाहिजे एक राजवैभवातलं नाव पाहिजे तिने नाव घेतलं सोन्याचा हत्ती त्याला चांदीचे पाय नीट ऐका सोन्याचा हत्ती त्याला चांदीचे
नीट ऐका. सोन्याचा हत्ती त्याला एवढं लक्ष देऊन ऐकू राहिले जसं मी ज्ञानेश्वरी सांगू राहिलो. सोन्याचा हत्ती त्याला चांदीचे पाय. राजाचं नाव घेते अर्धी भाकर वाढग माय. चला आपला काय विषय चालू होता. स्वभावात बदल होत भिकारीण होती, भिकारणीची राणी झाली, पण स्वभाव बदलला. तसं या पट्टराणी केले दिशी तिचे थोरपण राहीना मूळ स्वभाव का जाईना. तिचे थोरपण राहीना मूळ स्वभाव का जाईना. मूळ स्वभाव बदलत नाही तसा आंधळ्याचा स्वभाव. गावात गेलं की भांडण, लग्न करून दिलं तरी त्यानं स्वभाव सोडला नाही. एक दिवस भांडण केलं, घरी येऊन झोपून घेतलं आंधळ्यानं. झोपलं आणि ज्याच्या घरी भांडण केलं त्याची बाई याच्या दारात, बाहेर आहे बाहेर. त्याची बायको बाहेर आली. कोणाची? आंधळ्याची बायको बाहेर आली. अगं काय झालं सांग तुझ्या नवऱ्याला. उद्या जर आमच्या गल्लीत येऊन भांडण केलं तर एक पाय गल्लीत आणि दुसरा पाय नाही एवढ्याला एक पाय घरी. हा असं म्हटल्यानंतर आता त्या आंधळ्याच्या बायकोला असा राग आला महाराज. आता रोजच्या त्रासाला कंटाळलेली. हे बघा आपला दुसऱ्याला त्रास व्हावा असं जीवन आपण, आणि त्रास व्हायला लागला का गपचूप आपल्या आपण. खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात बाईला म्हणे खर मारता तरी बर. ही अवस्था येण्याच्या अगोदर आपण निघून गेलेलो बरं. तशी त्याची बायको वैतागली, कंटाळली, आणि त्या आंधळा झोपलं होतं असं पलंगावरती. गेली पाठी मागून गेली आणि अशी दंदिशीला त्या आंधळ्याच्या पाठीत घातली. तसं त्या आंधळा खाली पडलं. कोणी मारली लात? बायको म्हणली मी मारली. रोज गावात जातात भांडणं करून घरी येतात. महाराज त्या आंधळ्याला असा राग आला, तू काल आली माझ्या पाठीत लात घालती, असा राग आला त्याला. त्यानं कपडे घेतले आणि पिशीत घातले. तो म्हणला मी आता लगेच पुढे चाललो. हा लोक पंढरपूरला कधी जातात बोला ना, कधी जातात? कांबरात लात घातली की मग तोपर्यंत देव दिसत. तुम्ही कोण कोण जाणार आहे आता पंढरपूरला? 16 चाललाय ना. कोण कोण जाणार वरबोट करा बरं. हे बघा नाही महिनाभर निदान 10 दिवस तरी आपण जायला पाहिजे. नाही जाऊ म्हणा 10 दिवस तरी. तुमची तर वाचाच बंद झाली. 10 दिवस तरी आपण जाऊ. नाही 10 दिवस 5 दिवस तरी जाऊ. नाही महिनाभर. ए विठूचा वारकरी होयाचं व मला बी पंढरी जायचं. मला बी पंढरी जायचं. मला बी पंढरी जायचं. विठूचा वारकरी होयाचं व मला बी पंढरी जायचं. वा वारकरी व्हायचं. कुठं जायचं? पंढरपूरला जायचं. बघा तुम्ही आता जो सोहळा चाललेला आहे त्या सोहळ्यात काय आनंद आहे तो काही आगळा वेगळा असतो महाराज. हा खऱ्या अर्थानं तो आनंद त्या आनंदाला जोडत नाही महाराज. नाचत ज्यांचं वय नाही, ज्यांना घरी तांब्या सुद्धा उचलत नाही, ती मंडळी त्या सोहळ्यामध्ये टाळ घेऊन पताके घेऊन नाचत असतात, जय घोष करत असतात. त्यांचं नामचिंतन चालू असतं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. त्या सोहळ्यामधला आनंद काही आगळा वेगळा आहे. चला आपल्याला तिकडे जायला आता वेळ नाही. कधीतरी पुढच्या वेळेस आपण त्याचं चिंतन करू. पण जाता जाता सोहळ्यामध्ये, दिंडीमध्ये, वारीमध्ये खऱ्या अर्थानं जोपर्यंत हे चांगले तोपर्यंत जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालाय पाय तोपर्यंतच ती तीर्थयात्रा घडली पाहिजे. कधीतरी म्हणा ना त्या देवाला, देवा गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये माळ. एकदा आमच्या रेणाकांत दादा का टाळी वाजव, वाजवा जोरात जोरात. गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ, पताका बांधून काठीला, हे विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला, वारकरी आलाय भेटीला, विठ्ठला वारकरी आलाय भेटीला.
हातामध्ये टाळ गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ पताका बांधून काठीला हे विठ्ठला वारकरी आलाय विठ्ठला वारकरी आलाय भेटीला वारकरी आला भेटीला वारकरी आला भेटीला चला कधीतरी सोहळ्यात दिंडीत तसा तो आंधळा म्हणला तू माझ्या पाठीतला आणली मी कुठं चाललो पंढरपूरला चाललो तसा तो निघाला पंढरपूरला दोन्ही डोळ्यानं आंधळा दिसत नव्हतं जंगलाच्या रस्त्यानं निघाला जाता 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 त्याला ठेस लागली आणि खाली पडला बरं आंधळे लोक लय हुशार राहतात ती ठेस कशाची लागली हे ते चाफायला गेलं बघा तुम्ही एखाद्याला आपण 5 रुपये दिले ना भिकाऱ्याला ते भिकारी म्हणतात अय इकडे हे 5 घेन तू चहा पे कारण भिकारी सुद्धा आता क्वालिटीचे झाले महाराज कारण एका भिकाऱ्याला आम्ही बस स्टँडवरती 5 रुपये दिले ते पुढे गेलं आणि परत मागावलं ते म्हणे महाराज अजून 5 रुपये द्या म्हणलं कशाला हे 5 दिले ना तो म्हणे अजून 5 ते माझ्या मैत्रिणीला म्हणला तुला सुद्धा मैत्रीण पुढचं वाक्य आहे का तो म्हणे मला सुद्धा नाही तिच्यामुळंच भिकारी झालो म्हणे ज्याला कळलं त्याला धन्यवाद ज्याला नाही कळलं त्यानं चला आताच्या जमान्यात थोडं 4Gच वापरावं लागतं त्याशिवाय समजत एक कंडक्टर एका मुलीला म्हणे बसमध्ये बसलेली मुलगी होती तिला म्हणे ताई अगं तुझा हा फोन ती मुलगी फोन बघत होती तुझा हा फोन तुला तुझ्या आयुष्यात भरपूर पुढे घेऊन जाईल म्हणे का हो काका असं काय म्हणता अगं बाई म्हणे तुझं गाव जाऊन 2 तास झाले आता तू अजून किती पुढे जाणार आलं लक्षात नसल आलं तर आता डबल धन्यवाद विठाला विठाला हो चला तसं ते आंधळ पाहायला गेलं कशाची ठेस लागली म्हणून त्यानं ते असं हाताने चापलं आणि त्याला आता पक्क समजलं की हा कशाचा हांडा आहे धानाचा हांडा आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर माझं असं म्हणणं आहे त्यानं तो हांडा उचलून तसंच कुठं जायला पाहिजे होतं कुठं जायला पाहिजे होतं पंढरपूरला पण तो कुठं गेला हा बरं आंधळेचं जाऊ द्या बाबा तुम्हाला जर हांडा सापडला तुम्ही कुठं जाशाल तुम्ही जर हांडा घेऊन पंढरपूरला गेले आणि ही गोष्ट जर म्हातारीला समजली तर तुमची घराची वाट काय परत सुईची तसं त्या आंधळ्यानं रिवर्स गिअर टाकला घरा निघाला घरी हांडा घेऊन हजर झाला दरवाजा वाजवला एक दारुगड ती म्हणली कोण आहे म्हणलं मीच आहे तिनं ज्या वेळेस तिनं सकाळी किती लातीत खाली पडेल तुमच्या लक्षात आहे ना किती किती एका लातीत ही गोष्ट ध्यानात ठेवा तिनं ज्या वेळेस दरवाजा उघडला त्यावेळेस तिनं त्याच्या हातात हांडा पाहिला हांडा पाहिल्यानंतर महाराज जिनं सकाळी एका लातीत खाली पडेल होता ती बायको त्याला म्हणे तुम्हाला चहा ठेवू तुम्हाला पंचपक्वानाचं जेवण करू सकाळी किती लातीत पडेल होता हा असंच आहे महाराज आमचे कबीरदास महाराज म्हणतात सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई दिल का साथी कोई नहीं रे भाई रे सब पैसे के भाई सगळं महाराज जग दुनिया सगळी पैशावर चालती महाराज सदा शृंगार भूषणे सदा शृंगार भूषणे सदा शृंगार भूषणे सदा शृंगार भूषणे सदा शृंगार भूषणे
पैशावर चालतं तसं त्या आंधळ्याच्या बायकोनं ज्यावेळी त्याच्या धनाचा हांडा पाहिला तिचा राग तर सगळा निघून गेला. ती म्हणली घरात या. घरात आल्यानंतर तुम्हाला चहा करू का, तुम्हाला पंचपाकवानाचं जेवण करू का. तो आंधळा काय म्हणला माहिती का, मला जेव सुद्धा म्हणू, मला चहा सुद्धा ठेवू. मग मी एक काम करतो म्हणे, काय, मी पलंगावर झोपतो. मग सकाळी जसा तुला राग आला होता तसं परत एकदा राग येऊ दे. परत राग आला म्हणजे मग तू काय करशील, माझ्या पाठीत लात मारशील. लात मारली म्हणजे मग मी काय होईल, खाली पडल. खाली पडल्यानंतर मला काय येईल, राग येईल. राग आल्यानंतर मी पिशी घेऊन कुठं निघल, पंढरपूरला निघल. आणि पंढरपूरला जाता जाता मला काय सापडल, याच्या बापाला तरी सापडेल का आता. आता सापडला, परत सापडल की नाही याची गॅरंटी. तसंच आहे महाराज, हा नरदेह नावाचा हंडा आपल्या हाताला लागलाय, आता निघून गेला की परत सापडेल भेटेल याची गॅरंटी नाही. म्हणून एक काम करा, कोणतं, विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय 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 विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय हरी जय जय. चला 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 मंगेश दादा या चला. टाळी वाजवा बसलेली मंडळी. चला, धावत्या वेगात अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. राहिलेल्या एक चरणाचा भावार्थ आपण पुन्हा कधीतरी, त्याच्याकरता मला पुन्हा यावं लागेल. चला, आपली वेळ या ठिकाणी संपलेली आहे. 10-5 मिनटं तुमचे वाढवा घेतले त्याबद्दल तुमची क्षमा मागतो. आता सगळं संतांचं भजन होईल, नंतर पुढच्या सूचना होतील. तोपर्यंत आपण बसून राहायचं. एकदा मोठ्या प्रमाणात वरती हात करा. मी आतापर्यंत तुम्हाला काही ताण दिला का, हे बघा. टाळी तिकडं मागं बसलेली, तुम्ही या गावातले नाही का, टाळी वाजवा, वाजवा टाळी. थांबा, असा कुठं मोठं पाऊस पडलेला नाही. माझ्याकडे बघा, एक टाळी, टाळ वाजणार नाही, पकवाज वाजणार नाही, तुमची टाळी फक्त. आणि त्या टाळीचा आनंद आपल्या राघवेश्वर भगवंताला झाला पाहिजे, अशी टाळी वाजली पाहिजे. एक टाळी, हा, एक, वा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. हा, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया.
शिवाय ओम नमः शिवाय नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नगराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका म्हणे योग घडला बरवा आता कास देवा नसुडे मी. महाराज सांगतात हा योग आपल्या जीवनात घडून आलाय देवा, आता मात्र मी तुझी कास सोडणार नाही. अशा अर्थाचा अभंगावरती काहीसं बोलण्याचा प्रयत्न केला. ती गुरुवारांची कृपा, जे काही बरोबर असेल ते गुरुवारांची कृपा, जे काही चुकीचं असेल ते माझं मला परत द्या. जाता जाता इथंच नदीत झटकितो, घरी कशाला नेऊ दे. म्हणून चला करवेली तैसी केली कटकट वाकुडी कानीट देव जाणे. जे काही बरोबर असेल ते मायबाप हृदयानं पदरात घ्या, चुकीचं असेल ते माझं मला परत करा. म्हणून आजच्या सेवेकरता उपस्थित हरिभक्तपरायण ज्यांच्यामुळे सेवेचा योग आला, असे आपल्या गावचं वैभव, आपल्या तालुक्याचं वैभव आमचे नंद महाराज, त्यांच्याकरता टाळी वाजवा. आमचे वैभव महाराज असतील त्यांच्याकरता संपूर्णपणे आमच्या बाबा बारगळ बाबांकरता एकदा जोरदार टाळी वाजा. हो, त्याचप्रमाणे मोठं अंतकरण करून एका आपला साला या नाथ्यानं जे कीर्तनाला येऊन बसले आमचे दाजी, आमचे गुरुदेव महाराज शिवचरित्राचे बादशाह, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या येण्यानं आपल्या गावात पवित्रता निर्माण झाली, खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळं आपल्या गावाला खऱ्या अर्थानं एक वेगळी शोभा निर्माण झाली. आपले बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. बाबांकरता एकदा टाळी वाजवा. विनेकरी बाबा आहे, तुम्ही सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि जाता जाता या परिवारातील एक बाप नावाचं तत्व निघून गेलं. एक छोटंसं गीत, एक 2 कडव्याचं, एक बाप काय असतो त्यात सांगतो आणि आपल्या सेवेला पूर्ण विराम. तो कवी सांगतो, माझ्या बापानं माझ्या जीवनात काय केलं आणि बाप गेल्यानंतर होतं काय, ऐका. माझ्या डोळ्यातली आसवा कुणी मायेन पुसताना उरी हुलद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेली, हे उभ्या आयुष्याला त्यानं जशी कातर लावलेली. मला कसंच होते या कुणी बाबा म्हणताना उरी हुलद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या इवल्या मुखात त्याने भरविला घास, हे त्याच्या परम कष्टाने आज जगतो सुखात. त्यानं बघितलं सपना पाला उसाचा काढताना उरी हुलद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. असं बाप नावाचं तत्व या परिवारातून निघून गेलं. खऱ्या अर्थानं जसं गावात एखादा वड असतो तर सगळ्या गावाला सावली देतो, तसं परिवारात बाप नावाचं तत्व निघून गेलं की खऱ्या अर्थानं त्या दुःखाचं ऊन मात्र आपल्या अंगावरती येत असतं. त्या न्यायाप्रमाणे बाप नावाचं तत्व या परिवारावरून हरवलं. या परिवाराला परमेश्वराला एकच विनंती करतो, या दुःख पेलवण्याची शक्ती देव. आणि आमच्या सोमनाथ काकांना तुमच्या चरणापाशी भगवंताच्या चरणापाशी जागा भेटावी एवढीच आपण त्याच्याकडे प्रार्थना करू. म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. आणि
आमचे रेणाकंद दादा असतील, सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. जे काही चुकलं असेल ते माझं मला परत करा. म्हणून आता ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढच्या सूचना होतील. तोपर्यंत आपण आपली जागा सोडू नका. आणि जे जागा सोडील त्याला त्या शेजारची शपथ. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय